नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा आशा महिला संदर्भातचा जी.आर. जाहीर झालेला आहे। या जी.आर.मध्ये आशा महिलांसाठी रुपये 5,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, या जी.आर.मध्ये केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता योजनेअंतर्गत सन 2023-24च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीतील मोबदला रुपये 9,519 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा जी.आर. दिनांक 4 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत। अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवा केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। हा मोबदला महाराष्ट्र शासन देत असतं। अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरता दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 व दिनांक 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी 5,000 व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात रुपये 30,000 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले आहे। आणि मित्रांनो, शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2023-24 मध्ये एकूण रक्कम 50,777 लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे। आणि सदर तरतुदीनुसार अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी 2023 ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरता 9,519 लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या जी.आर.ला मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या महिन्यात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी काम केलेल्याचा हा मोबदला मिळू शकतो? तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता माहे एप्रिल ते डिसेंबर 2023 आणि माहे जानेवारी ते मार्च 2024 मधील सेवा केलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा। अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ही माहिती शेअर करा आणि काही शंका असल्यास कमेंट करा। आणि आपल्या टेकवाला चॅनलवरती नवीन असलास तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।